मॅगेन्से पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पाठिंबा दिला आहे. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात सोनम वांगचुक यांनी आंदोलन छेडले असून आज ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून कुडाळ तहसील कार्यालय येथे जाहीर निषेध धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्रींनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. केंद्रात नरेंद्र पेपर मोडेंद्र केंद्रात नरेंद्र पेपर मोडेंद्र बघताय काय सामील व्हा बघताय काय सामील व्हा बघताय काय सामील व्हा कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय राज्य सरकार हाय हाय राज्य सरकार हाय हाय नरेंद्र सरकार मोदी सरकार मोदी सरकार राजीनामा दिलाच पाहिजे. केंद्रीय शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री अरे मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार तुझे मानो सांगो या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय केंद्र सरकार हाय हाय राज्य सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय विद्यार्थ्यांचा वाटोळा करणाऱ्या सरकारचा निषेध हो विद्यार्थ्यांचा वाटोळा करणाऱ्या सरकारचा निषेध हो कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. आज हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे हा मुळात त्याचाच एक भाग आहे. आज 20 जुलै रोजी दिल्लीत संपूर्ण विद्यार्थी संसदेवर जाणार आहेत मोर्चाने. सोनम वांगचुक यांना ज्या अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आली आणि ज्या बळजबरीने त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते त्या अभिजित दिपकेंवर हल्ला करण्यात आला आणि या सर्व याच्यात भाजपचे RSSचे कार्यकर्ते सामील आहेत हे सुद्धा पुढे आलेलं आहे. आणि याचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर संपूर्ण देशवासी सोनम वांगचुक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ते जे मागतायत ती योग्य मागणी आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथे हे धरणं आंदोलन केलेलं आहे. त्याचबरोबर इथे आम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की कालच एवढे प्रकरण नीटचे पेपर फुटलेले आहेत, CETचे सर्व काही पेपर फुटीवरून देशात एवढा मोठा गदारोळ माजूनही काल परीक्षा झाल्यानंतर जो निकाल बाहेर आला त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रात आतापर्यंत तरी 5 ते 6 प्रकरणं अशी उघडकीला आलेली आहेत की प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना मार्क जास्ती मिळालेले आहेत आणि रेकॉर्डवर कमी आलेले आहेत. म्हणजे एवढं होऊनही आज हे शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी संपूर्ण देशाची शिक्षण व्यवस्था खिळखिळी करून टाकलेली आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य जनतेची मुलं, नागरिकांची मुलं याच्यात होरपळून निघत आहेत. या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही हे धरणं आंदोलन केलेलं आहे. आमचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी आज हे प्रतिकात्मक धरणे आंदोलन आम्ही इथे सुरू केलेलं आहे. याचं कारण असं आहे की अण्णा हजारे हे मुळात RSSचेच कार्यकर्ते आहेत आणि अण्णा हजारे यांचं जे आंदोलन होतं ते भाजप पुरस्कृत आंदोलन होतं हे सर्वसामान्य लोकांना नंतर कळून चुकलेलं आहे. केवळ त्यावेळची काँग्रेसची सत्ता उलटवून टाकायची म्हणून अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी ते सर्व आंदोलन घडवून आणलेलं होतं. लोकांच्या भावनेचा त्यांनी उपयोग करून घेतला आणि त्याच्यानंतर आजतागायत अण्णा हजारे हे नाव कुठेही राजकीय पटलावर आजपर्यंत आपल्याला दिसलं नाही. त्यांचा हेतूच त्यावेळी वाईट होता हे आता स्पष्ट झालेलं आहे. वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जे शांततापूर्वक आंदोलन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चालू ठेवलेलं होतं त्याला कुठेतरी केंद्र सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या आंदोलनाला आमच्या सर्व लोकांचा इथला पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. कुठल्याही भारत देशातल्या नागरिकाला
मूलभूत अधिकार आहेत की आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं, आपलं जे काही म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणं. परंतु आजचं केंद्र सरकार हे माजलेलं सरकार आहे. ते विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. काल जे सोनम वायचुंग यांना त्या ठिकाणी आंदोलन स्थळावरून जे चादरीमध्ये लपेटून घेऊन गेले, या गोष्टीचा निषेध आहे. कुठेतरी सरकारने विरोधकांचा आवाज ऐकण्याची गरज आहे. ती लोकशाही जिवंत जर राहिली पाहिजे, ही घटनेचा अधिकार लोकांचा जर जिवंत राहिला पाहिजे, तर या विरोधकांचा आवाज सरकारने ऐकला पाहिजे. परंतु हे सरकार ह्या गोष्टींवरती दुर्लक्ष करत आहे. आज विद्यार्थ्यांचं पूर्ण वाटोळं करण्याचा प्रयास चाललेला आहे. पैशाचा मारेमाप वापर करून आमदार खासदार खरेदी केले जात आहेत. परंतु ही जी त्यांची स्वतःची जी हुकुमशाही चालली आहे, त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आजचं हे आंदोलन सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही चारही पक्षाची कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेलं आहे. आणि हे पाठिंबा नसून केंद्र सरकारचे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. आणि त्या विद्यार्थ्यांचं वाटोळं करण्यास सरकारने त्वरित राजीनामा द्यावा अशी सुद्धा आमची मागणी असून यापुढे सुद्धा हे आंदोलन आम्ही आता छोटाखानी केलेलं आहे. परंतु ह्या सरकारने जर राजीनामा नाही दिला तर ह्या ठिकाणी मोठं आंदोलन करू असं आम्ही आजच्या जाहीर करतो. या ठिकाणी सोनम वायचुंग आणि अभिजित दिपके या दोघांनाही पाठिंबा देण्यासाठी कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, नॅशनल काँग्रेस आणि मनसेच्या वतीने या ठिकाणी आम्ही कुडाळ तालुका आणि सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. मोदी सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या 3-4 वर्षामध्ये नीट परीक्षा असेल, जेईई परीक्षा असेल किंवा टीईटीच्या परीक्षा असतील, या परीक्षाचे पेपर फोडून मोठ्या प्रमाणात मलिदा जमा केला आणि या मलिद्याच्या आधारावर निवडणुका जिंकण्याचं आणि पक्ष फोडण्याचं काम गेली अनेक वर्ष चालू आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं जे वाटोळं झालं आहे आणि यामध्ये 27 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या करण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन स्वीकारलेलं आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.